नमस्कार, मी तुकाराम चित्ते. आपण पाहत आहात ई मराठी न्यूज. ई मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहीत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात राज्याच्या ग्रामीण भागाच्या व शहरी भागाचा कणा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे रणशिंग फुंकले गेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती. तर याच्यापैकी जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगर परिषदांची निवडणूक लागलेली आहे आणि अनेक उमेदवार आपलं तिकीट निश्चित करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधताना दिसत आहे. तर अनेक नेते यांचे पत्ते अजून गुलदस्त्यात आहेत. मित्रहो, आज ई मराठी न्यूजच्या माध्यमातून अशा एका नेत्याची मुलाखत आपण घेणार आहोत, ज्यांचं राजकीय योगदान शहादा शहरासाठी नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी खूप मोठं आहे. गेल्या 18 वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी आपलं कार्य नोंदवलेलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या व्यक्तीची आपण आज मुलाखत घेणार आहोत. त्या व्यक्तीचे नाव आहे जितेंद्रजी जमदाडे. जितेंद्रजी, ई मराठी न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय कृपया द्यावा. जय महाराष्ट्र. मी जितेंद्र भीमराव जमदाडे, शिवसेना शहर प्रमुख शहादा. आज या ठिकाणी मला ई मराठी या न्यूज चॅनलवर संवाद करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल ई मराठीचं खूप खूप आभार व्यक्त करतो. जितेंद्रजी, सध्या भारतीय जनता पार्टीला केंद्रात व राज्यात सुवर्णकाळ असताना देखील तुम्ही मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे शहादा शहर अध्यक्ष होते. भाजपला एवढा मोठा सुवर्णकाळ असताना देखील तुम्हाला शिंदे गटमध्ये जावंसं का वाटलं? राजकारण करत असताना त्यामध्ये समाजकारण करणं हा एक मोठा भाग असतो आणि राजकारणामध्ये वळण हे येत असतं. एखाद्या शिखरावर पोहोचण्यासाठी पण आपल्याला काहीतरी अडचणींना सामोरे जावं लागतं. तशा काहीतरी अडचणी मलाही निर्माण होत होत्या. आता स्पष्ट हा विषय यासाठी मी तुम्हाला बोलू शकत नाही, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि माझ्या बोलण्यामुळे कुठंतरी काहीतरी बाधा माझ्या नेत्यांना निर्माण होऊ नये. हा प्रश्न जर तुम्ही मला आधी 2 महिन्यापूर्वी विचारला असता तर मी याच्यावर तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली असती. हाच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला निवडणुकांनंतर देईल. फक्त एवढं म्हणेल, मी राजकारण 5% करत असतो आणि समाजकारण 95% करत असतो आणि मला समाजकारण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची खूप इच्छा झाली. यासोबत या जिल्ह्याचे नेतृत्व शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांचं नेतृत्व मला आकर्षित वाटलं आणि म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. बरोबर. प्रत्येक राजकीय नेत्याला आपण सत्तेत आलो तर लोकांच्यासाठी आपण हे काम करू शकतो, ते काम करू शकतो असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाकडे वेगवेगळे व्हिजन असतात. तर जितेंद्रजी, तुम्ही शहादा नगर परिषदेच्या सत्तेमध्ये जरी आले तर सर्वात आधी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही लोकांच्या जनहितासाठी करू शकतात? शहरातील प्रथमतः मूलभूत जे प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न सोडवणे. शहरामध्ये विद्रुपीकरण जास्त झालेलं आहे. अजिबात सुशोभीकरण कुठं दिसत नाही. तुमच्या माझ्याकडे जर कोणी नातेवाईक आलं
तो सकाळी आला तर सायंकाळी ज्यावेळेस आपल्याकडे मुक्कामाला असतो तर सायंकाळी त्यांना कुठं फिरायला न्यावं असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी एकही अशी जागा शहरात नाही की त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्याला आपण त्या ठिकाणी 1 तास तरी करमणूक करूया. म्हणून सुशोभीकरण नाही, सोबत मॉर्निंग वॉक करताना जो ट्रॅक पाहिजे तो ट्रॅकची उपलब्धता शहादा नंदनगरीमध्ये नाही. आणि या 3 गोष्टी प्रामुख्याने सत्यात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करू इच्छितो. जितेंद्रजी, ग्रामीण भाग असो का शहरी भाग असो, शासकीय काम सांगितलं म्हणजे लोकांना फार कंटाळा येतो की एखादं काम जरी आपण शासकीय कार्यालयामध्ये करायला गेलो तर आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, आणि ह्या उत्तरांमुळे सामान्य माणूस हा त्रस्त होतो. तर तुम्ही जर शहादा नगर परिषदेच्या सत्तेमध्ये आले तर लोकांच्या सुविधेसाठी तुमच्याकडे अशी कोणती योजना आहे जी लोकांचे काम सहज आणि सोपं करू शकतं? हा प्रश्न आपण मला विचारला याचा मला अतिशय आनंद झाला, कारण याचं उत्तर ऑलरेडी आम्ही जनतेमध्ये देऊन टाकलेलं आहे. सत्ता असो नसो, शहादा नंदनगरीच्या जनतेने पाहिलेलं आहे की हा कार्यकर्ता संपूर्ण कार्यकर्त्याची टीम घेऊन प्रत्येक कार्यालयामध्ये त्या नागरिकाचा प्रश्न प्रत्यक्ष जाऊन तिथं सोडवत असतो. याचं जिवंत उदाहरण मागील काही दिवसांपूर्वी लाईट बिल अतिशय प्रचंड प्रमाणात शहादा नंदनगरीच्या नागरिकांना येत होतं. त्यांचा वापर नसताना देखील त्यांच्यावर अतिशय जास्त प्रमाणात लाईट बिल आकारलं जात होतं. ते लाईट बिल प्रत्यक्ष आम्ही अधिकाऱ्यांना भेटून तिथं जागेवर लाईट बिल कमी केलं. सोबत मागील काही दिवसांपूर्वी शहरामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुलाचा जो लाभ मिळाला पाहिजे तो लाभ अद्याप मिळाला नाही. आणि मग ते अतिक्रमणधारक कुठंतरी आमच्याशी अप्रोच झाले. आम्ही नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला की आपण त्या अतिक्रमणधारकांशी थेट संवाद साधू, त्यांच्या परिसरात जाऊ आणि शासनाचे निकष जे आहेत ते निकष त्यांना समजून लावू आणि त्या ठिकाणी त्यांना या घरकुलचे लाभार्थी करू. असे अनेक प्रश्न जे आहेत ते आम्ही स्वतः कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी संपर्क करत असतो आणि नागरिकांना त्या ठिकाणी आम्ही समाधान करत असतो. बरोबर. जितेंद्रजी, नगर परिषद सांगितलं म्हणजे पाणी आलं, रस्ते आले, स्वच्छता आलीच. तर नागरिकांच्या ह्या कायमच्या समस्या आहेत, न मिटणाऱ्या. अनेक गल्ल्यांमध्ये 8 दिवसातून एकदा, 3 दिवसातून एकदा, 2 दिवसातून एकदा पाणी येतं. लोकांना हवे तसे रस्ते नाही, लोकांना हवी तशी स्वच्छता नाही. तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आहात. तुम्ही जर शहादा नगर परिषदेमध्ये सत्तेवर आले तर या विषयांना तुम्ही प्राधान्य द्याल का? नक्कीच. हा विषय शहादा शहरातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये अगदी प्रामुख्याने उपस्थित झालेला प्रश्न आहे. दमदार रस्ते करणे, लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, शहरातील स्वच्छता. दमदार रस्ते करण्यासाठी काय लागेल? शासनाने दिलेला निधी तो व्यवस्थित त्याचा वापर केला, अधिकाऱ्यांचा जर त्या ठिकाणी देखरेख व्यवस्थित राहिली तर त्या ठिकाणी आपण दमदार रस्ते देऊ शकतो. आणि आमचे पक्षाचे प्रमुख
उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सध्या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आहेतच. म्हणून आमचा भगवा, शिवरायांचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा जर शहादा नगरपालिकेवर आम्ही फडकविला तर नक्कीच सांगतो, शहादा नंदनगरी ही नंदुरबार आणि आपल्या सीमेलगत असलेले दोंडाईच्या यांना देखील आदर्श ठरेल. स्वच्छताचा भाग राहिला हा खरोखर थोडा काही प्रमाणात पाऊस पडला तर आपल्या शहादा शहरामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य एवढं दिसतं की कुठंही असं पायी फिरताना आपली इच्छा होत नाही की आपण पायी फिरावं. ते देखील आमच्या डोक्यात आहे आणि त्याचं नियोजन देखील आम्ही करून ठेवलेलं आहे की या टोकापासून त्या टोकापर्यंत ज्यावेळेस आपण शहादा नंदनगरीमध्ये प्रवेश करू तर त्यावेळेस बाहेरून आलेला नागरिक देखील त्याला त्या ठिकाणी मनामध्ये हा प्रश्न तर नक्कीच निर्माण होईल की शहादा नंदनगरी सारखं स्वच्छ शहर आपलं कधी होईल. पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप काही मोठा नाही. अतिशय जवळच असलेलं सारंगखेडा गावाजवळ आपली तापी नदी आहे आणि तिथून मुबलक पाणी आपल्याला घेता येऊ शकतं. फक्त नियोजनाचा अभाव असल्याने काही टेक्निकल गोष्टी आहेत, त्या टेक्निकल गोष्टींना जर सोडवलं तर शहादा नंदनगरीला रोज पुरेसं एवढं पाणी आपल्याला देता येईल. हे नियोजन आमच्या डोक्यात आहे, आमच्या नजरेत आहे. म्हणून तुम्हाला शब्द देतो आम्ही, जर नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला, सत्ता बसली तर मनात जे प्रश्न आहेत लोकांचे ते प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही. जितेंद्रजी, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की दिवसेंदिवस खाजगी शाळा ह्या विकसित होत चालल्या आहेत. मग ती इंग्रजी माध्यमाची असेल का इतर कोणत्याही माध्यमाची असेल, खाजगी शाळांच्या इमारतींकडे पाहून प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपण या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवलं पाहिजे. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा आणि नगरपालिकेच्या शाळा यांची अवस्था दिवसेंदिवस फार दयनीय होत चालली आहे. आणि या शाळांमध्ये सामान्य पालकांचे सामान्य पाल्य शिक्षण घेत असतात. तुमची सत्ता जरी आली तर या नगर परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही किती लक्ष घालणार आहेत? त्यांचा काही विकास होईल असं तुम्हाला खात्री आहे का? आताही मला आनंद वाटला तुमचा प्रश्न ऐकून, कारण नगरपालिकेची जी शाळा आहे शहाद्याची, तिला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या शाळेकडे सर्व राजकीय नेत्यांचं असू द्या, प्रशासक असू द्या, सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. पण केवळ आत्ताचा जो शिवसैनिक आहे त्याचं त्या शाळेकडे लक्ष गेलं. मागच्या 1 वर्षापासून आम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं होतं. त्याविषयी प्रत्यक्ष आम्ही एक वेळा नाही अनेक वेळा नगरपालिकेच्या शाळेत जाऊन पाहणी केली. तिथल्या मुख्याधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधला. अतिशय दयनीय अवस्था. तिथले जे विद्यार्थी ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचा जीव अगदी मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्याला कारण असं की ज्या वर्गामध्ये जे शिक्षण घेत आहेत त्या वर्गाचं जे छत वरती पाहिलं तर त्याचं प्लास्टर कधीही खाली पडू शकतं, कोसळू शकतं. आणि काही शिक्षकांनी त्यांचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी कथित केला की आम्ही बसलेलं असताना अक्षरशः आमच्या समोर टेबलावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोसळलं आणि त्यांना इजा होता होता वाचली. तिथल्या विद्यार्थ्यावर जर ते छत कोसळलं, नगरपालिकेच्या शाळेमध्ये सामान्य नागरिकाचा मुलगा पाल्य शिक्षण घेत असतो.
परंतु ती शाळा अशी आहे की त्या शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी आजपर्यंतचा त्याचा इतिहास आहे. तो डॉक्टर झालेला आहे, मोठा ऑफिसर झालेला आहे, मोठा वकील झालेला आहे. म्हणून सामान्य नागरिकांची ती शाळा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न उचलला होता की जे प्लास्टर आहे ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करावं, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन बेंच आणावेत. तत्कालीन मुख्य अधिकारी सिनारे साहेब होते नगरपालिकेचे. त्यावेळेस आम्ही त्यांना त्याविषयी जाबी विचारला. त्यांनी तात्काळ त्याच्यासाठी टेंडर काढले आणि त्या ठिकाणी दुरुस्त करून दिले. सोबत मागच्या महिन्यात तीच परिस्थिती पुन्हा उद्भवली. आम्ही पुन्हा नगरपालिकेच्या शाळेत गेलो आणि तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळेस शासनाकडून आलेले भरपूर जे साहित्य आहे ते साहित्य लावण्यासाठी त्यांना व्यवस्था नाही, किंवा लावलं डिजिटल बोर्ड असू द्या किंवा इतर साहित्य असू द्या शालेय, जर लावलं तर त्या खिडकींना संरक्षण जाळी नाही. मग रात्रीच्या वेळी टवाळखोर पोरं असतात, ते टवाळखोर पोरांनी तिथं जाऊन ते नुकसान केलं असतं, म्हणून ते साहित्य धूळ खात पडलेलं होतं. आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी मुख्याधिकारी सौ साजिद पिंजारी साहेब यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्या ठिकाणी तिथली परिस्थिती सांगितली. एक विशेष बाब आमच्या लक्षात त्या ठिकाणी अशी आली की त्या शाळेला जे साहित्य पुरेसं शासनाकडनं आलेलं आहे शालेय साहित्य, तर रात्री सांभाळेल कोण म्हणून तिथं वॉचमॅन नव्हता. आणि तो वॉचमॅन तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या पगारातनं त्यांना पगार देत होते. आणि ही बाब आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ तिथला वॉचमॅन आहे त्याची नेमणूक केली आणि त्यांनी खिडकींना संरक्षण म्हणून त्या ठिकाणी तार बसवण्याची जी जाळी असते ती बसवण्याचा टेंडर देखील त्यांनी काढला. म्हणून आम्ही त्या शाळेची दुरुस्ती अधिक चांगली व्हावी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, सामान्य नागरिकांचा पाल्य असतो तो विद्यार्थी म्हणून तिथं चांगलं शिक्षण मिळावं आणि त्याची सुरक्षितता, आरोग्य हे चांगलं त्या ठिकाणी राहावं म्हणून नेहमी आम्ही त्या ठिकाणी लक्ष देत असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर सत्ता आमची आली तर ती शाळेला आम्ही नवीन बांधून, ती वास्तू पाडून नवीन वास्तू त्या ठिकाणी बांधून या नंदनगरीचा जो विद्यार्थी असेल त्याला शिक्षण चांगलं कसं दिलं जाईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल. ओके. जितेंद्रजी, राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक राजकीय नेत्याचं सार्वजनिक जीवन असतं आणि या सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक राजकीय नेत्यावर, कार्यकर्त्यावर एक कोणाची एक आयडियोलॉजी असते. एखादा नेता असतो, त्याच्या विचाराने प्रेरित होऊन तो कार्यकर्ता किंवा तो नेता काम करत असतो. तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये कोणाला तुमची आयडियोलॉजी मानता? माझ्या 17-18 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी आधीच बोललो की मी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतो. शहादा शहराच्या लगेच जे दोंडाईचे शहर आहे त्याच्यामध्ये आधीचं शहर आणि आताच्या शहरमध्ये आपण जात असतो खूप फरक पडलेला दिसला, खूप विकास झालेला दिसला. आणि ते शहर इतर शहरांसाठी सुंदर, सुरेख, प्रभावशाली असं शहर म्हणून एक ओळख निर्माण झाली. आणि एक प्रभावशाली नेता म्हणून मी नेहमी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे मंत्री आहेत आणि ज्यांना मी प्रभावशाली नेतृत्व असं मानत असतो, आदरणीय मंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल साहेब यांना मी माझं प्रभावशाली नेतृत्व मानत असतो. सोबत नंदुरबार नंदनगरी देखील आहे. नंदुरबार नंदनगरीचा देखील कायापलट
त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब यांनी असा कायापलट केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचं ठिकाण कसं असावं. आपला सोबतचा जिल्हा धुळे जिल्हा जर पाहिला आणि नंदुरबार जिल्हा जर पाहिला तर कम्पेअर जर केलं तर सुंदरता, प्रगतिशील, विकसितशील जर पाहिला तर आपला नंदुरबार जिल्हा हा अग्रेसर आहे. आणि त्या ठिकाणी आदर्श निर्माण करणारे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब हे माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहेत आणि नेहमी राहतील. काही दिवसांपूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे देखील शहराध्यक्ष होते, तर डॉक्टर गावित साहेब तुमचे आदर्श नाहीत का? तुम्ही गुगली टाकली माझ्यावर. राजकारणामध्ये जे जे नेतृत्व काम करत असतं ते त्या कामाच्या प्रभावाने कार्यकर्त्यांवर ते आदर्श म्हणून त्यांच्यावर समोर ते उभे राहत असतात. गावित साहेब आहेत, आदर्श आहेत. त्यांनी प्रचंड निधी या जिल्ह्यात आणलेला आहे. मी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि रघुवंशी साहेब यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघ. म्हणून वेगवेगळ्या कामांमध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या पद्धतीने आदर्श असतो. नंदुरबार नगरीचा कायापलट काय केला, इतर जिल्ह्यांना हेवा वाटेल असा एक आदर्श निर्माण केला. म्हणून मला आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब विकास रत्न आदर्श असे वाटतात. एक राजकीय नेता म्हणून प्रत्येक राजकीय नेत्यांवर कोणाच्या कोणाच्या विचारांचा पगडा असतो. तुमच्यावर कोणत्या राजकीय नेत्याच्या विचारांचा पगडा आहे? हा प्रश्न आपला जिल्हा स्तरावरचा आहे का राज्य स्तरावरचा? तुमच्या मनावर कोणत्या राजकीय नेत्यांचा पगडा आहे, तो जिल्ह्याचा असो, राज्याचा असो किंवा देशाचा असो. तुम्हाला तुमचे राजकीय जीवन जगत असताना कधी असं वाटत असेल की मी नरेंद्र मोदी साहेबांसारखं काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांसारखं काम केलं पाहिजे, किंवा अजून तुम्हाला तुमच्या विचारधारेमध्ये जे बसत असतील की ते त्यांच्यापैकी असं कोणतं नाव आहे की तुमच्या विचारांवर प्रचंड प्रभाव ते टाकत असतात? नक्कीच या देशामध्ये माहितीची सत्ता आहे. खनकर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं काम प्रेरणादायी आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही. एक आदर्श म्हणून ते या देशाचे प्रधानमंत्री आपल्या देशात उदयास आले. त्यानंतर राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब, ज्यावेळेस त्यांच्याकडं मुख्यमंत्रीची जी महाराष्ट्राची धुरा होती, अनेक योजना त्यांनी या सामान्य नागरिकांच्या साठी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतनं या महाराष्ट्रामध्ये आणल्या. प्रभावशाली त्यांची योजना म्हणजे या महाराष्ट्राची जी भगिनी आहे, त्या भगिनीसाठी माझी भगिनी, माझी बहीण, माझी आई, माझी मुलगी, तिला पैशाविना कुठलं सोंग राहत नाही, म्हणून कुठला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक अतिशय चांगली योजना आणली, लाडकी बहिणीच्या नावाच्या माध्यमातून. आणि सर्व लाडकी बहिणींनी देखील आपल्या मताच्या स्वरूपातनं महायुतीला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काम केलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी शासन आपल्या दारी
ही योजना देखील त्यांची अतिशय प्रभावशाली राहिली. कारण आधी नागरिक हा किंवा जनता ही शासनापर्यंत पोहोचत होती. आता शासन आपल्या दारी म्हणजे शासन आपल्या घरापर्यंत पोहोचेल आणि आपलं समस्याचं निराकरण करेल. म्हणून मला एक राज्याचं आदर्शवादी नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब वाटता. जिल्ह्याचं नेतृत्व आदर्श म्हणून मी आधीही बोललो चंद्रकांत रघुवंशी साहेब. आता तुम्ही मला असं म्हणाल की शिवसेनेत जायला तुम्हाला आता काही दिवस महिने झाले आणि असा काय आदर्श रघुवंशी साहेबांनी तुमच्या समोर उभा केला. मागच्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे फास्ट कामं जनतेच्या माझ्या माध्यमातून मी जे नेत्यांना सांगितले, लोकप्रतिनिधींना सांगितले, ते कदापि झाले नाही. अशी काही कामं मी आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेबांना सांगितले. तात्काळ त्यांनी त्याच क्षणी मोबाईल काढला, अधिकाऱ्यांना फोन केले, अधिकाऱ्यांकडनं नियमाच्या चौकटीत बसणारं काम त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी करून दिलं. म्हणजे केवळ हा माझा अनुभव नाही, शहादा शहरातला जो नागरिक आहे त्याचा अनुभव मी आपल्या समोर बोलून दाखवतो. मग अशा नेत्याला आदर्शाने म्हणावं तर काय म्हणावं, कारण माझंही स्वप्न आहे. मी उद्याचा आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब बनावं हे माझंही स्वप्न आहे, म्हणून मी त्यांना आदर्श मानतो. तुम्ही आता लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. स्वाभाविक आहे, शिंदे गटाचे प्रमुख एकनाथजी शिंदे आहेत आणि ही योजना शिंदे साहेबांनी आणलेली संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहेत. परंतु या योजनेमुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, बाल संगोपन योजनेचे लाभार्थी असतील. बाल संगोपन योजना ही लहान मुलांना जे एकल पालक आहेत त्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी शासन दर महिन्याला 2250 रुपये देत असतं. तर ही बाल संगोपन योजना, श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना, तुम्हाला असं कधी वाटत नाही का की या लाडक्या बहिणी योजनेमुळे या योजनांवर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे? असं कधी वाटत नाही का? अजिबात नाही. का? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेसपासून लाडकी बहिणी योजना ही सुरू झाली त्यावेळेसपासून हा जो निधी होता तो बऱ्याच अंशी निधी लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरला जातो आहे आणि या खरे जे लाभार्थी आहेत यांना वेठीस धरलं जात आहे, असं सामान्य जनतेचा आवाज आहे. तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजनेमुळे मला असं वाटतं इतर योजनावर त्याचा काही दुष्परिणाम होत असेल, मला असं अजिबात वाटत नाही. कारण एखाद्या 4 व्हीलर वाहनामध्ये जर आपण बसलो आणि त्या ठिकाणी बसण्याची जर कॅपॅसिटी 6 लोकांची असेल, समजा मध्ये 3 लोक पुढं 2 लोक मागं, एक व्यक्ती किंवा 2, 7 लोकांची असेल समजा. एखादा आपला जवळचा चांगला आपला सगळा आपल्यावर प्रेम करणारा, आपण नेहमी त्याच्याशी सगळा आपल्या सुखादुखाच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करणारा व्यक्ती जर त्या गाडीमध्ये बसायला आला तर आपण कदापि त्याला नकार देत नाही. आपण मधल्या सीटवर 3 सीटाऐवजी 4 सीट ॲडजस्ट करून घेतो. बसताना त्रास होतो, पण ज्यावेळेस गाडी काही मीटराच्या अंतराने गेली तर गाडीच्या हालचालीने आपण त्या ठिकाणी 4ही सीट मोकळे बसतो. हा अनुभव आपल्याला तुम्हाला आहे. नवीन योजना आली, ती योजना राबवण्यासाठी नक्कीच जुन्या योजनांना ॲडजस्टमेंट करण्यासाठी काहीतरी वेळ शासनाला घ्यावा लागेल आणि थोड्या अंतराने आपण चालत गेलो तसं थोडं काही दिवस व्यवस्थित चालत गेले तर मला असं वाटतं त्या योजनांमध्ये
सर्वात चांगली ही योजना देखील बसेल आणि त्या योजनांवर काही त्याचा दुष्परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. नाही, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सामान्य जनताच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की ही योजना केवळ मतदार वाढून घेण्यासाठी चालवलेली ही योजना आहे. त्याचं कारण असं आहे, या योजनेचे पैसे फक्त सण असेल आणि निवडणुकीच्या तोंडावरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे येत असतात. हे गौड बंगाल नेमकं काय आहे? एखादं कुटुंब चालवण्यासाठी त्या कुटुंबाचा जो प्रमुख असतो त्याची जी आवक असते, त्या आवकमध्ये ज्यावेळेस आपले आता दिवाळीचे दिवस आहेत आणि त्या दिवाळीच्या दिवसामध्ये त्या कुटुंबाला देखील एक चिंता असते की उत्साह खूप मोठा आहे आणि तो उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे उत्साह. तर मग आलेली त्याच्या इन्कममध्ये त्याला सगळ्या पद्धतीने मॅनेजमेंट करावं लागते. तशी महाराष्ट्र शासनाची काही इन्कम आहे आणि ती प्रत्येक योजनामध्ये व्यवस्थितपणे त्यांना ती राबवायची आहे, वितरित करायची आहे. हा विरोधकांचा पवित्र आहे की ते बदनाम करण्यासाठी की निवडणूक आली त्यावेळेस शासन काहीतरी योजना आणतं आणि कुठला उत्सव आला तरच लाडकी बहिणीला त्या ठिकाणी लाडकी बहिणीचे पैसे वितरण केले जातात. परंतु कुठली लाडकी बहिणींना विचारा, एक महिना जर लोटला गेला असेल, काही कारणास्तव आला नसेल तो लाडकी बहिणीचा पैसा, तर दुसऱ्या महिन्याला दोघं मिळून त्यांना पैसा शासन देत असतं. म्हणून कुठलाही काही गोड बंगाल नाही. केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी माझी लाडकी बहीण म्हणजे त्याच्यामध्ये माझी आई आली, बहीण आली, मुलगी आली, सून आली, सर्वांचा त्यांनी विचार केला आणि माझी बहीण ती सक्षम कशी होईल याचा दृष्टिकोन समोर ठेवून ही योजना आणलेली आहे. असं कुठलंही मनात त्यांनी काही ठेवलेलं नाही की मतदान आपल्याला जास्त मिळालं पाहिजे किंवा लालच किंवा लाभार्थी, याच्यामध्ये दोन फरक आहेत. शासनाचा लाभार्थी आणि लालच. लाभार्थी म्हणून त्यांनी ही योजना आणलेली आहे, लालच म्हणून कुठलीही योजना आणलेली नाही. म्हणून ही योजना प्रभावशाली उतरल्याने विरोधकांना त्याची भीती येणाऱ्या निवडणुकांमध्ये वाटत आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने बोलणं सुरू केलेलं आहे. शहादा नगर परिषदेची जितेंद्रजी, शहादा नगर परिषदेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा आता प्रयत्न करून राहिला. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख म्हणून आपल्या पक्षातील कार्यकर्ते इतर पक्षात जाऊ नये किंवा आपला पक्ष हा मजबूत राहावा याच्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? शिवसेना पक्ष हा मुळात जनतेशी, युवा पिढीशी नाळ जोडलेला पक्ष आहे. नेत्यांवर आणि त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन कार्यकर्ता या पक्षाशी जोडत असतो. शिवसैनिक हा युवा तरुणांचे असू द्या, वयोवृद्ध व्यक्तीचे असू द्या, अडचणी सोडवण्याचा निरंतर सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता तुटेल असं तर अजिबात होणार नाही. अधिक बहुसंख्येने कार्यकर्ता शिवसेनेला कसा जोडला जाईल याच्या प्रयत्नात आम्ही नेहमी राहतो. म्हणून आम्हाला ही किंतु परंतुची भीती, कार्यकर्ता आमच्यापासून दुरावला जाईल, आमच्यापासून नाराज होईल, असं कधी होणार नाही आणि आम्ही होऊही देणार नाही. त्याकडे आम्ही दुर्लक्षही करत नाही आणि करणारही नाही. आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्ष लहान असो किंवा मोठा असो,
प्रत्येक पक्षाला आपली सत्ता यावी याची चिंता असते. तसंच आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी हा तुमचा मोठा भाऊ आहे, परंतु त्यांना देखील ताण आहेच की नगर परिषदेवर आपली सत्ता येते किंवा नाही. याच्यासाठी शहादा शहरामध्ये अनेक लायक नेते असताना देखील भारतीय जनता पार्टीने आता नुकताच डॉक्टर वसंतभाई पाटील हा चेहरा भारतीय जनता पार्टीच्या वतीने समोर करण्यात आलेला आहे. तर तुमच्याकडे कोणता चेहरा आहे? सध्या तरी महायुती म्हणून जी निवडणूकची प्रक्रिया आहे ते आमच्या नेत्याच्या आदेशाने ती प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. घरामध्ये कुटुंब मोठं असलं तर कुठंतरी छोटी मोठी भावंडांमध्ये धक्काबुक्की चालू असते. याचा अर्थ ती भांडण आहे असं काही नाही. युतीचा भाग कसा राहील काय राहील हा तर नेतृत्वाच्या आदेशाने राहील. परंतु तुम्ही जे म्हटलं डॉक्टर वसंत पाटील यांचा चेहरा कुठंतरी पुढं येत आहे. हा सर्वस्वी अधिकार नेत्यांना आहे की त्यांनी या शहादा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून कोणाचा फेस पुढं करून ही निवडणूक लढावी. अनेक नेते त्यांच्या फेस पुढे येतो. आमच्याकडे पण एक चांगला समजूतदार बुद्धिजीवी अभ्यासू डोक्यात विजन ठेवलेला आणि डोळ्यामध्ये सामान्य जनतेचं सुख दुःख पाहणारा एक चांगला चेहरा आहे. येणाऱ्या निवडणुका या अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि पक्षाच्या काही अटी असतात की त्या गोष्टी बाहेर जाता कामा नये. म्हणून मी तुम्हाला फक्त त्या आमचा जो उमेदवार आहे जो फेस आहे त्याच्या चेहऱ्याचा आज उलगडा करू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या गुलदस्त्यात आहेत. गुलदस्त्यात म्हणण्यापेक्षा पक्षाच्या स्ट्रॅटर्जी असतात आणि ती स्ट्रॅटर्जी जर आपण आज जर इथं आपल्या समोर त्याचा उलगडा केला तो विरोधक हा सावध पवित्रा घेतोय. आणि छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा आपल्याला शिकवलेला आहे, एक आदर्श निर्माण केलेला आहे. युद्ध खेळताना तो गनिमी कावानेच आपल्याला युद्ध खेळावं लागेल तरच आपण जिंकू. नगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही गनिमी कावाने खेळणार आहोत. आमच्याकडं नगराध्यक्षासाठीही चांगला चेहरा आहे, नगरसेवकांसाठीही चांगले चेहरे अनेक आहेत. म्हणून आम्हाला त्याची चिंता अजिबात नाही. जितेंद्रजी, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. दिवसेंदिवस युवा पिढी ही राजकारणापासून लांब जाताना दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की नवीन मुलांना राजकारणामध्ये संधी भेटत नाही. तेच जुने कार्यकर्त्यांना वारंवार संधी दिली जाते. तर या नवीन कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावं याच्यासाठी तुम्ही ई मराठी न्यूजच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? सध्याच्या राजकारणामध्ये युवा पिढीने सहभाग अधिक प्रमाणात नोंदवला पाहिजे ही माझी देखील इच्छा आहे. कारण
युवा पिढीजवळ नवीन विजन असतं, नवीन प्लॅनिंग असतं, जोश असतो, उमंग असतं, उत्साह असतो. त्यांनी या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सक्रिय राहावं, कारण या देशाचे ते भविष्याचे भाग्यविधाते बनू शकतात. म्हणून अधिकाधिक युवांनी याकरिता यावं की जोपर्यंत आपली गल्ली विकसित होत नाही तोपर्यंत दिल्ली देखील सुरक्षित होणार नाही. म्हणून युवा पिढींना मी मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान करेल. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकाच्या माध्यमातून आपण सक्षम उमेदवार त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत की तो निवडून कसा येईल. नगरपालिकेमध्ये आपला प्रतिनिधी बसलाच पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण जोपर्यंत आपलं घर सुरक्षित राहत नाही तोपर्यंत आपलं गाव सुरक्षित राहत नाही, जोपर्यंत आपलं गाव सुरक्षित राहत नाही तोपर्यंत तालुका सुरक्षित राहत नाही, जोपर्यंत तालुका सुरक्षित राहत नाही तोपर्यंत जिल्हा सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही, तोपर्यंत आपला देश सुरक्षित राहणार नाही. आणि या देशाचं नागरिक म्हणून आपण या राजकारणात सहभाग नोंदवा. आपण विचारलेला जो प्रश्न आहे की युवा पिढीला संधी दिली जात नाही, परंतु मी असं म्हणेल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांचं विजन जर आपण पाहिलं तर यांनी अनेक युवा पिढीला संधी देण्याचा बेडा उचललेला आहे. आज देखील मी ज्या टीम बरोबर काम करतो आहे ती संपूर्ण टीम युवा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलून दाखवलं. मला सांगितलं की जिथू जास्तीत जास्त युवा पिढीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा. युवा पिढी शिवसेनेशी कशी अधिक नाळ तिची घट्ट होईल, जुळली जाईल याच्यावर जास्त भर द्यावा. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण कसं होईल, त्यांची समस्या कशी सुटवली, जेणेकरून एका घरातलं एका कुटुंबाचा जर तुने प्रश्न सोडवला त्या कुटुंबाचा युवा तुला जोडले जाईल, तुला जोडला गेला म्हणजे मला जोडला जाईल, मला जोडला गेला म्हणजे शिवसेना पक्षाला जोडला जाईल. म्हणून मी आणि शिवसैनिक आम्ही प्रयत्न करत आहोत की युवा जास्तीत जास्त राजकारणात सहभाग त्यांनी नोंदवावा. म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि ते येणाऱ्या दिवसात या देशाचं भविष्य भाग्यविधाते म्हणून ते उभारणारच आहेत. म्हणून त्यांनी सक्रिय भाग नोंदवावा. आता आपण रॅपिड फायर प्रश्नाकडे जाणार आहोत, ज्याचे उत्तर 2 असतील. तुम्हाला फक्त एकच उत्तर द्यायचं आहे. तर आपण रॅपिड फायर प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही त्या रॅपिड फायर प्रश्न हा खूप हॉट राहणार आहे म्हणून तुम्ही मला आधीच हॉट चहा पाजून दिला असं दिसते. म्हणजे त्याचा एक बेनिफिट मलाही असा मिळेल. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो आहे की आपल्याला 2 रॅपिड फायर प्रश्न विचारले जातील, त्याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि ती आमच्या मराठी न्यूजच्या प्रेक्षकांची देखील मागणी आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष शहादा शहराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी तुमची अगदी जवळीकता आहे आणि आता गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गटामध्ये तुम्ही शहादा शहर प्रमुख म्हणून काम करत आहात. तर शिंदे गटामध्ये जे जिल्ह्याचे नेते असतील त्यांच्याशीही तुमचा आता संपर्क आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट
दोन्ही पक्षातील नेत्यांशी तुमचे बरेच अनुभव तुमच्या पाठीशी आहेत, अनुभव आहेत. तर तुम्हाला या नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त ताकदवर नेता कोण वाटला? डॉक्टर विजयकुमार गावित का चंद्रकांत रघुवंशी? दोघांपैकी एकच उत्तर द्यायचं आहे. आपण याला सिमिलर म्हणून एक आधी हा प्रश्न विचारलेला आहे. माझं उत्तर तेच राहील. गावित साहेब त्यांच्या कृतीमधून त्यांचं नेतृत्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चंद्रकांत रघुवंशी साहेब विकासातून, त्यांच्या कृतीतून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा सातत्य, त्यांचाही प्रयत्न असतो. आज कान्याकोपऱ्यांमध्ये जर पाहिलं तर चंद्रकांत रघुवंशी साहेब यांना साधारण तळागाळातला व्यक्ती, नागरिक हा देखील ओळखतो. ओळख कशी निर्माण होते ती ही कृतीच्या माध्यमातून निर्माण होते. एखादा व्यक्ती पैशाने मोठा झाला, प्रॉपर्टीने मोठा झाला म्हणजे त्याची ओळख निर्माण होत नाही. हे तुम्हा आम्हालाही याची शाश्वती आहे आणि आपण देखील बघत आहोत. कृतीच्या माध्यमातून ज्या नेतृत्वाने विकास केला असेल, मी यापूर्वी बोललो प्रभावशाली म्हणून माझ्यावर मनाच्या राज्यावर जे राज करतं ते नेतृत्वामध्ये आदरणीय जयकुमार भाऊ रावल, आदर्श व्यक्ती म्हणून माझ्या मनावर राज करणारा म्हणून चंद्रकांत रघुवंशी साहेब. गावित साहेब आणि रघुवंशी साहेब हे दोन जिल्ह्याचे नेते आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. गावित साहेब त्यांच्या परीने विकास या जिल्ह्याचा करत असतात. रघुवंशी साहेब त्यांच्या परीने हा विकास या जिल्ह्याचा विकास करत असतात. परंतु एवढं नक्की आहे की मी चंद्रकांत रघुवंशी साहेबांचा विकासाचं जे विजन आहे त्याच्यावर प्रभावित होऊन आज शिवसेनेत काम करत आहे. म्हणून आज मला चंद्रकांत रघुवंशी साहेब आदर्श म्हणून वाटतात. ओके, आता आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळू. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील असतील, शरदरावजी पवार असतील, उद्धव साहेब असतील, राज ठाकरे असतील. पण मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला लोकप्रिय असलेले नेते कोणते वाटले? देवेंद्र फडणवीस की एकनाथजी शिंदे? एका सेकंदात त्याचं उत्तर देईल मी. मला सगळ्यात जास्त आदर्श, प्रभावशाली, लोकप्रिय नेतृत्व जे आहे ते मला एकनाथ शिंदे साहेब वाटतं. स्वाभाविकच तुमच्या पक्षाचे ते नेते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याच बाजूने उत्तर द्याल ही आम्हाला अपेक्षा आहेच. मी विस्तृत याबद्दल बोललेलो आहे. आता एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी अशा योजना आणल्या की त्याचा पूर्ण फायदा संपूर्ण महायुतीला झाला. केवळ शिवसेनेला नव्हे, पूर्ण महायुतीला झाला आणि त्याचा परिणाम मताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला. म्हणून त्यांच्या संकल्पनेतून अनेक योजना त्यांनी या महाराष्ट्राला दिल्यात. तो शेतकरी असो, कष्टकरी असो, सामान्य नागरिक असो, थेट संवाद साधणारा नेता एकनाथराव शिंदे साहेब म्हणून मी त्यांच्याकडे आदर्श प्रभावशाली नेता म्हणून बघतो. केवळ मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही. मी यापूर्वी पण
जनतेत चर्चा करायचो ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यावेळेस मी तर भाजपमध्ये होतो, की असा नेता मी पहिल्यांदा बघतोय की इतक्या लवकर कुठलाही निर्णय घेतो आणि थेट झोपडीपासून तर महलापर्यंतचा नागरिक सहज, अगदी सहज भेटणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. म्हणून मला ते नेहमी प्रभावशाली वाटतं. जितेंद्रजी, मी तुम्हाला एक प्रश्न विशेष विचारू इच्छितो. तुम्ही स्वतः एससी संवर्गातून येतात. मागच्या पंचवार्षिकला शहादा नगर परिषदेमधून तुमच्या पत्नी या जनरलच्या जागेवरनं नगर परिषदेवर नगरसेविका म्हणून निवडून आले. हे आव्हान तुम्ही कशा प्रकारे पेललं? मगाशीच मी बोललो की एकनाथ शिंदे साहेब हे कृतीतून नेते झालेत. त्यांनी जो विकासाचा विजन ठेवलेला होता त्याच्यातनं ते नेते झाले. 2015-16 मध्ये माझ्याकडं शहर अध्यक्षाची ज्यावेळेस धुरा आली, त्यापूर्वी पण जे संघटन आहे ते संघटन घेऊन मी शहरामध्ये, शहादा शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केलीत. आणि ज्यावेळेस निवडणूक लागली, अगदी निवडणुकाच्या काही महिन्या बाकी असताना माझ्याकडे पक्षाची धुरा दिल्या गेली. त्याला केवळ अगदी या टीमने, या संघटनेने केलेलं काम म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली गेली. ज्यावेळेस मी शहरामध्ये पक्षाच्या आदेशाने, नेत्यांच्या आदेशाने उमेदवाराची चाचपणी करत होतो, त्यावेळेचा प्रभाग क्रमांक 13 आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक 14 इथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी मला वारंवार सांगितलं होतं की या ठिकाणी आपण उमेदवारी करावी. मी म्हटलं की ओबीसी आहे आणि पुरुष आणि 2 महिला ओपन आहेत. त्यांनी म्हटलं की तुम्ही ताईंना या ठिकाणी उभं करा, आम्ही सांगतोय असं. मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सहज दिलं, ठीक आहे बघू. पण शेवटच्या दिवशी ज्यावेळेस फॉर्म भरण्याची वेळ आली, त्याच्या आदल्या रात्री मला तेथील स्थानिक नागरिकांनी बोलवलं आणि असं सांगितलं रात्री 11 वाजता की उद्या कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विद्या जितेंद्र जमदाडे यांचा फॉर्म भरायचा. विश्वास माझ्या कामाचा होता. नागरिकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला होता आणि त्या शहादा शहरात कधी नव्हे की एससी प्रवर्गाचा व्यक्ती एखाद्या खुल्या जागेत उमेदवारी कधीच केलेली नव्हती. ते धाडस केवळ त्या स्थानिक जनतेमुळे केलं आणि ते आव्हान जे पेललं मी, त्या प्रभाग क्रमांक तेव्हाचा 13, आत्ताचा 14 जो आहे, त्या नागरिकांनी जो विश्वास त्यांनी दाखविला त्याच्यामुळे मी ते धाडस केलं आणि नागरिकांनी देखील विश्वासाला अजिबात तडा जाऊ दिला नाही. सर्वात जास्त त्या प्रभागामध्ये मतदान करून विद्या जितेंद्र जमदाडे यांना प्रचंड मताने निवडून दिलं. आणि आता कुठंतरी एक युवा तरुण पिढीला देखील असं कळतं आहे की आपण जर कृती चांगली केली, कामं चांगली केली, तर आपण देखील कुठल्याही प्रभागात उभं राहून निवडून येऊ शकतो, असं जणू एक आदर्श निर्माण केलेला आहे. बरोबर. जितेंद्रजी,
ही मराठी न्यूजला तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आपणही मला ई मराठी न्यूज चॅनलमध्ये या ठिकाणी बोलवलं आणि प्रश्नांचा जो बडीवार केला माझ्यावर, पण मलाही असं वाटतं मी त्याला समर्पक उतरलो आणि खरोखर जो प्रश्न आपण विचारलेत मलाही त्याचा आनंद झाला की ई टी व्हीच्या माध्यमातनं आपल्या मनातल्या काही गोष्टी जनतेपर्यंत पोचल्या पाहिजे आणि आपण त्या पोचवल्या किंवा पोचवणार त्याबद्दल पुनश्च एकदा ई टी व्हीचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. शिवसेना शिंदे गटाचे शहादा शहर प्रमुख जितेंद्रजी जमदाडे यांची मुलाखत ही मराठी न्यूजने आता नुकतीच घेतली आहे. आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कॉमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा. तसेच तुम्हाला अशाच स्वरूपाची पुढची मुलाखत पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा. धन्यवाद.